तुम्हाला माहिती आहे का, तिरुपतीमधील बालाजी आणि पद्मावती यांची प्रेम कहाणी म्हणजे देवानेही पृथ्वीवर येण्याची कथा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आज आपण आलो तिरुपती सिरीजच्या 6व्या भागामध्ये आणि आज आपण अनुभवणार आहोत पद्मावती अम्मावरी मंदिर. लोककथेनुसार ना, एकदा ऋषी भृंगूंनी विष्णूंना पायाने स्पर्श केला. हे सगळं पाहून लक्ष्मीदेवी दुःखी झाल्या आणि त्यांनी वैकुंठ सोडलं. त्या पृथ्वीवर आल्या, तपश्चर्या केल्या आणि त्यांनी तिरुचनूरच्या पद्मसरोवरांमध्ये ना एका सुवर्ण कमळातून जन्म घेतला. म्हणून त्या झाल्या अलमेलू मंगा पद्मावती माता. तिरुमला पर्वतावर श्री व्यंकटेश्वर तपश्चर्या करत होते. जेव्हा त्यांना कळलं की लक्ष्मीदेवी पृथ्वीवर आहे, ते स्वतः त्यांना शोधायला आले आणि इथेच झाला त्यांचा दैवी विवाह. म्हणून आजही असं मानलं जातं की पद्मावती देवीची कृपा घेतल्याशिवाय बालाजीचं दर्शन अपूर्ण आहे. म्हणूनच भाविक आधी तिरुचनूरला येतात आणि मग तिरुमला जातात. याबद्दल थोडक्यात इतिहास माहिती करायचं म्हणजे हे मंदिर ना राजा तोंडमान चक्रवर्ती यांनी बांधलं, जे देवीचे भाऊ मानले जातात. आजही हे मंदिर समृद्धी, सुखी संसार आणि वैवाहिक आनंदाचं प्रतीक आहे. ही आहे पद्मावती अम्मा. केवळ देवी नाही तर पूर्णत्व रूप आहे. हे ऐकून थांबू नका, लगेच शेअर करा, कारण अशी माहिती प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि रोज अशा दमदार व्हिडिओसाठी ना मला फॉलो करून ठेवा. इथे आला असाल तर कमेंट मध्ये लिहा जय पद्मावती माता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.